4.5 फुटावरून 5 फुटावरचा एवढाच माल फुगणार आहे. जेवढी त्याची कॅपॅसिटी ऊसाची तेवढंच फुगणार आहे. 6 फुटावर केला काय, 8 फुटावर केला काय, परत काय, असं काय लय जास्तच फुगणार ना असं नाही. पण 5 फुटावर काय होत आहे, ऊसाची संख्या कमी बसते, सऱ्याची संख्या कमी निघते. त्यामुळं जे छोटे शेतकरी आहेत म्हणजे 2, 3, 4 एकरवाले, त्यांना प्रॉब्लेम येऊन जात आहे की कमी संख्या बसते ना. त्यांना 10-12 एकर आहे ऊस, ते म्हणजे टोटल क्षेत्र, त्यांना काय अडचण नाही 1-2 एकर करायला 5 फुटावर. 5 फुटाच्या नंतर जर करायचं असेल तर तुम्हाला त्याला ड्रिपच करावी लागणार आहे. कारण त्याला 19-19 लिक्विड 12-61 13-40 13-0-0-0-50 तसंच ह्युमिक ॲसिड, कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन अशी खतं टाकली तरच मग तो 5 फुटानंतरचा ऊस परवडणार आहे. आणि 6 फुटाचं कसं आहे, 6 फुटावर ऊस पण तोच कंडिशन आहे की कारण जास्त जरी किती जरी अंतर ठेवलं तरी तेवढंच मालाचं ते ऊसाची संख्या ते फुगवणार तेवढी फुगवणार आहे. पण 6 फुटावर जर करायचं असेल तर मग तुम्हाला सुरुवातीला म्हणजे 1-1.5 महिने असलं जटाखम तोडावं लागणार. 6 फुटावरच्या ऊसाला जटाखम तोडणे, तसेच म्हणजे बाळ भरणीने खत टाकणे, म्हणजे पारेच्या सहाय्याने खत टाकणे, बाळ भरण्याच्या टायमाला चांगला डोस करणे, प्रत्येक 15 दिवसाला ह्युमिक ॲसिड, कॅल्शियम नायट्रेट सोडणे, अशा प्रकारे जर केलं तर मग तो 120 टनापर्यंत जातो 6 फुटावर. पण ते शेतकऱ्याला आपल्या रेग्युलर जमतच नाही म्हणायचं थोडक्यात. तसे त्याला 1-2 एकर ऊस असणारा शेतकरी असा म्हणजे झटणारा पाहिजे. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मी स्वतः कृषी केंद्र मालक आहे. तुम्हाला कोणतीही माहिती खोटी येणार नाही. धन्यवाद.